नमस्कार. ओळखलत कोण? आम्ही ओटवकर फॅमिली. ही अर्पिता ओटवकर आणि मी अरुण ओटवकर. काल जो आम्हाला मॅसेज मिळाला आणि काही आम्हाला तो मिळाला म्हणजे आमच्या कॉलनीतील जे आमचे हितचिंतक आहेत त्यांना वाईट वाटलं. त्यांनी आम्हाला फॉरवर्ड केला की त्यांच्या चौकाच्या ग्रुपवरती आमचा असा बदनामीचा मेसेज आला. हा एवढा मोठा मेसेज या अधिकृत संस्थेचे जे रिकामटेकडे पदाधिकारी आहेत त्यांना आता एवढा मेसेज करायला वेळ आहे. पण सामाजिक कामं जी सेवाभावी संस्था आहे त्याची कामं अधिकृतरित्या करायचं ते केली नाही. आता काय काम करायचंय ते मी आता नंतर सांगेन. पण जो आमची बदनामी केली ते आम्हाला वाईट वाटणारच. कारण आम्हाला जे बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर आम्हालाही वाईट वाटतोय. पण आमचे जे हितचिंतक आहेत वसाहतीत जसे त्यांची लोक आहेत ज्यांना सपोर्ट करतात तशी आमची लोक आहेत. कारण आमची सामाजिक कामं आणि माझं स्वतःच्या हिमतीवरचे काम रहिवासी बघतात, ते अनुभवतात. त्यांच्यासाठी मी धावून गेलेलो आहे. तुमच्यासारखे आम्ही संस्थेच्या पदाचा वापर करून आम्ही नाही लोकांसाठी धावत गेलो. मी माझ्या हिमतीवरती कामं करतो. काही लोकांनी या मेसेजमध्ये ना बाणगुळ वगैरे हे सुशिक्षित अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी ह्या संस्थेवरती, आणि बाणगुळ वगैरे संस्थेचे पदाधिकारी बाणगुळ वगैरे हा शब्द वापरतात आणि नाहक बदनामी आहे. पण आमचं कर्तव्य असं होतं की ह्या मेसेजचं उत्तर रहिवाशांकडे हा मेसेज व्हायरल केला आहे ना की रहिवाशांना कळून दे. ओटवकर फॅमिली जे दाम्पत्य म्हणून हा शब्द वापरलाय त्यांची हिंमत एवढी नाही की माझं अरुणचं नाव त्या मेसेजमध्ये टाकायची. जर बाणगुळ आणि असे शब्द वापरताय तर माझ्यासारख्या हिंमत असणाऱ्या माणसाचं नाव का टाकायला? तुमची फाटते. हे मी सरळ बोलतो, तुमची फाटते अरुणशी लढायला. कारण त्यांनाही माहिती आहे अरुण जर वाकड्यात घुसला ना तर सगळ्यांचं वाकडं करेल. पण मी वाकडं करत नाहीये कारण रहिवाशांचा मुद्दा आहे, हा घराचा मुद्दा आहे. आज हे लोक पदाधिकारी जे रहिवाशांचा जो सहानुभूती मिळवली आहेत ना त्याची ताकद वापरून आमच्यासारख्या लोकांना ना हे दमदाटी करतात आहेत, हे गुंडगिरी करतात आहेत. पण मी पण एक टार्गेट करतात आहेत आम्हाला. आम्ही कोणाची बदनामी नाही केली आहे वैयक्तिक. आम्ही दरवेळी संस्थेतला पारदर्शक कारभार आणि संस्थेतली परिस्थिती आम्ही लोकांपर्यंत रहिवाशांपर्यंत मांडत असतो. आम्ही वैयक्तिक कोणावरती चिकलफेक नाही केली, कधीच नाही केली. पहिला पण जो वाद होता मधु विचारे आणि विलास दळवी यांच्यात होता आणि या टीम मध्ये होता जे आता आमच्यावरती आता आरोप करतात आहेत. आम्ही यांच्या सोबतच होतो. का तर आम्हाला यांच्यावरती विश्वास होता, करत होते विश्वासाने. पण नंतर काय झालं यांच्यात माहित नाही. यांची मनस्थिती जसं श्रेय मिळतं त्याचं माणसाला हवा जाते डोक्यात, तशी यांच्या पण काही लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे. पद मिळाली आहेत ना त्यांना, त्या पदाचा वापर करून वसाहतीत चांगली कामं करा ना. आज या मेसेजमध्ये एवढे आमच्यावरती आरोप केले आहेत ना बिनबुडाचे आहेत. त्याच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर माझ्याकडे आहे. जसं त्यांनी आरोप केले की आम्ही संस्थेचा कारभार खोटा दाखवतोय, खोटा नाहीये. खोटी चुकी आहे. संस्थेमध्ये किती गैरकारभार चालू आहे तो केलाच. काही कामं चांगले केली आहेत, कोरोनात चांगली कामं केली आहेत, आम्ही नाही बोलत नाही. पण काही जी चुकी आहे ते चुकीचे आम्ही हे मुद्दे मांडू शकत नाही का, लोकांना सांगू शकत नाही. आज मेन जो झालेला आहे प्रकरण ते म्हणजे हे पत्र. आम्हाला काय संस्थेची वाद नव्हता. ज्या वेळेला आम्हाला तिथे उपोषणच्या स्थळावरनं आम्हाला हकलवलं त्याच वेळेला आम्ही हा विषय बंद केला होता. आम्ही त्यानंतर कुठल्या संस्थेच्या कुठल्या ह्याच्यात आमचा व्हायरल झाला होता का मेसेज, माझा शेवटच्या व्हिडिओ नंतर मी कुठल्याच भानगडीत पडलो नाही. पण त्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं की ह्यांच्या वादामध्ये वाद आहेत संस्थेमध्ये, हे तुम्हाला रहिवाशांना कोणालाच माहित नाही. अरुण गीते आणि हे राजेश जाधव वगैरे किंवा आणि त्यांची मंडळी गकवारेशी यांच्या टीम मध्ये मोठा वाद चालू आहे. तो कुठल्या कारणावर नाही हे तुम्हाला रहिवाशांना माहित नाहीये. तो शोधून काढा रहिवाशांनी. आमच्यावरचे आरोप मजेने वाचण्यापेक्षा ना, आणि हे जे बिनबुडाचे आरोप करणारे जे सुशिक्षित पदावरती बसलेले अधिकारी आहेत ना आणि जे आमची बदनामी करतात आहेत, रहिवाशांनी पण आनंदाने तो मेसेज वाचा. म्हणून मी ना सगळ्या त्या मेसेजला ना थंब केलाय, आनंदाचं केलंय की रहिवाशांनी वाचा. कसे हे पदाधिकारी सुशिक्षित पदाधिकारी बसले आहेत, एका शासकीय यंत्रणेत कामाला आहेत अधिकारी म्हणून. आज काही लोक तर निवृत्त आहेत. काय संस्थेत घटना बाह्य चालू आहे तुम्हाला माहित नाही. वर्ष झाली आहेत, लोकांना घराच्या बाहेर काढले जातात आणि यांना मुदत वाढ मिळते. जेव्हा संस्थेत रहिवासी येत होते मुदत, तेव्हा मी स्वतः संस्थेत होतो या लोकांबरोबर, तेव्हा रहिवासी अक्षरशः यायचे की आम्हाला साहेब आम्ही रिटायर्ड झालोय तर आमच्या काय मुदत वाढीसाठी आमच्यासाठी काय प्रयत्न करायला काय. त्यावेळेला हे संस्थेचे पदाधिकारी त्यांना बोलायचे आमच्या हातात काय नाहीये, तुम्ही मंत्रालयात पत्र द्या, हे द्या ते द्या, आणि अक्षरशः त्यांना पाठवायचे. ते निराश होऊन लोक निघून जायचे. मी हे स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. पण आज तेच पदाधिकारी वर्ष झाले, 1.5 वर्ष झाली कॉलनीमध्ये निवृत्त होऊन सुद्धा राहतात आहेत. का त्यांना कुठून मुदत वाढ भेटली हे रहिवाशांनी आधी
शोध घ्यावा. त्याने कुठल्या याने केलं? आम्ही स्वतः सामान्य प्रशासन विभागात मी चौकशी केली, तर सामान्य प्रशासनाकडनं उत्तर आलं की कोणालाही मुदतवाढ दिली जात नाही. मग हे लोक कसे मुदतवाढ घेऊन राहतात? जे सामान्य रहिवासी आहेत ते नियमाप्रमाणे घर सोडून जातात, पण काही लोक ते अजून वर्षानुवर्ष सदनिकेत राहतात, ज्यांच्याकडे काही पेन्शन एवढी असते की आणि जे दंडात आहे त्यांची रक्कम भरण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते, तरी पण ते राहतात आहेत. का राहतात आहेत? कोणाच्या तरी आशीर्वादाने राहतात आहेत. मग ही सगळी जी मुदतवाढ मिळते ती हे लोकांनी रहिवाशांसाठी का नाही प्रयत्न केला? इतरांसाठी का नाही केले? जेणेकरून गावातले काही कार्यकर्तेही आहेत तेही कॉलनीतले घर सोडून गेलेत. का? तर जाऊन दे, कशाला दंडात मग भाडं भरायचं? मग त्यांच्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? स्वतःसाठी मुदतवाढी बरोबर घेतल्या का? तर आम्ही घराचा लढा लढतोय. मुद्दे भरपूर आहेत, कारण तो मॅसेजच एवढा आहे मोठा की एवढी बदनामी केली आमच्यावरती. मला प्रत्येक नाहक बदनामी. आम्ही काही वाईट केलेलं नाही. आम्ही संस्थेवरती काय मोठ्या पदावरती नव्हतो, पैसे खायला आम्ही नव्हतो तिकडे. त्याने जे आरोप केलेत ना, मी तिथे या व्हिडिओ मार्फत आम्ही तुमच्या समोर मांडतोय. पहिला आरोप म्हणजे त्यांनी केलाय की आम्ही संस्थेमधल्या कारभाराबद्दल लोकांना खोटं सांगतो. आम्ही खोटं कधीच नाही सांगितलं. जेव्हा यांचे वाद चालू होते, मला बांडकुळी बोलतात ना हे, तर ह्या पदाधिकाऱ्यांच्या बुकनीत काय एवढाही दम नव्हता की मधु विचारे किंवा विलास दळवीला कार्यालयात बोलवायचो. तुम्हाला रहिवाशांना माहिती आहे का? आमच्याकडे ना स्वाक्षरीच्या आम्ही रितसर कायद्याने काम करतो. मी असा ह्याच्यावर नाही करत. ठीक आहे, व्हॉट्सअप आणि सामाजिक माध्यमांवरती मी मॅसेज टाकून लोकांना जागरूक करत असतो, पण माझी कार्यपद्धती ही पत्र व्यवहाराने चालते. मी आज शासन दरबारी पण ह्याच्यापेक्षा मी जास्त पत्र व्यवहार करतो. ते काय कॉलनीचे नाही, बँड्राच्या परिसरातील. हे तुम्हालाही माहिती आहे मी कुठल्या पातळीवरती लढत असतो. आणि मी ही कामं ह्या लोकांनी करायला पाहिजे, पदावर असणाऱ्या लोकांनी. फक्त एक बस चालू केली, ती पण बस ठराविक दिवसाने बंद पडली, झालं आमची कामं. आम्ही एवढंच केलं तेवढं केलं. आज कॉलनीत किती घाण झालेली आहे, रस्त्यांवरती घाण आहे. त्याच्यासाठी हे पदाधिकारी कधी काम नाही करत. अतिक्रमण वाढले त्याच्यासाठी नाही, अतिक्रमणाचा लढा. हे बोलतात आहेत की अरुण घराच्या लढ्यात कुठे होता? मी अरुण घराच्या लढ्यात नव्हताच. मी एक रहिवासी मधून त्यात सहभागी होतो, तुमच्या सोबत होतो. मी कुठल्या लढायचं श्रेय नाही घेतलं. हे माझ्यावरती आरोप केलेत मॅसेज मध्ये की हा लढ्यात सामील होता. का? रहिवाशांनी लढ्यात राहायचं नाही? अधिकार नाही आम्हाला रहिवाशांना लढ्यामध्ये सहभागी व्हायचा? पण आम्ही तुमच्यासारखे व्यासपीठावरती चमकायला वगैरे आम्ही जात नाही, लोकांची हे करायला, क्रेडिट घ्यायला. मी माझ्या हिमतीवरती माझी इमेज बनवली आहे. कुठल्या संस्थेच्या जीवावरती माझी इमेज नाही बनवली आहे. आज माझ्यावरती आरोप केले ना, आम्हाला पण वाटलं आम्ही सुशिक्षित आहे म्हणून आम्हाला चीड आली. कारण हे ना अशिक्षित अधिकारी आहेत ना बसलेले पदावरती, त्यांनी जो गैरकारभार करतात आहेत, गैरकारभार करतात आहेत, आम्हालाही कळायला लागला आता. म्हणून आम्ही त्या संस्थेत मागे 2 वर्ष नाहीये. माझी मिसेस पदावरती होती, तिला दिलंय रितसर स्वीकृत पत्र. त्यांनी जो मुद्दा मांडलाय ना की कार्यालयात यायचं होतं, आम्ही घटनेप्रमाणे सर्व केलंय, ठीक होतं. जर त्यांना सही पाहिजे होती, तुम्हाला पेपर सबमिट करायची होती, खोटी सही का करून आम्ही स्वतः सही दिली असती. कारण आम्ही मान्य करतो की आम्हाला हे स्वीकृत पत्र मिळालंय. पण जेव्हा आम्हाला ते बनावट धर्मादाय माहितीच्या अधिकारात धर्मादायच्या कार्यालयाचा सिक्का मारला होता, असं जर पत्र पाठवलं असतं ना आम्हाला त्या सदर व्यक्तींनी की तुमची ही स्वाक्षरी आहे की आम्ही चौकशीसाठी आम्हाला त्यांनी पाठवली होती, सदर त्या व्यक्तींनी पाठवली. कारण आज ते लोक त्यांच्या विरोधात आहेत, ते आज मोठं कारवाई करतात आहेत. पोलीस तक्रारही झाली हे आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे ना व्हॉट्सअपवरती अक्षरशः एवढे डेटा आलाय ना विरोधकांनी आम्हाला पाठवलेला. का विरोधक आम्हाला टार्गेट पकडतात आहेत ह्यांच्या विरोधात? पण आम्ही कधी त्यांचा अपप्रचार नाही केला. आज एवढा आहे ना, आम्हाला ते सांगतात आहेत की ओटवकर आम्ही दोघांनी व्हायरल करा, पण आम्ही ना सुशिक्षित आहेत, तुमच्यासारखे ना बिंडोक रहिवासी नाही आहेत. जे आज काल आमचा मेसेज ना ज्या रहिवाशांनी माहिती न घेता फॉरवर्ड केलाय ना, त्या व्यक्तींची पण आम्ही सायबर डिपार्टमेंट मध्ये माहिती काढली की पहिला मेसेज कोणी व्हायरल केलाय. ती एक महिला आहे, ती शासकीय कार्यालयात कामाला होती. त्या 2 महिला आहेत, त्यांची आम्ही रितसर माहिती काढली आहे. आम्ही काय असे गप्प बसणारे नाहीये. आमची पण यंत्रणेने चांगले हात आहेत. माझे मित्र आहेत चांगल्या पदावरती, त्यांच्याकडनं मी माहिती घेतली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी सांगितलंय तुम्ही सायबर क्राईम मध्ये गुन्हा दाखल करा, त्यांच्यावरती आम्ही कारवाई करतो. आता आम्ही करणार आहे. आमची पुढची लढाई नाही ही कायदेशीर मार्गाने आहे. हे जे आमच्यावरती आरोप केलेत ना, आम्ही सहजासहजी नाही सोडणार. आणि हे जे पत्र होतं ना, हे प्रकरण झालंय ना, ते अक्षरशः या पत्रावरनं झालं. आम्हाला संशय झाला, तुम्ही ते वाचताय. काही लोकांनी आमची मस्करी केली त्या काय ग्रुपवरती की तुमचे हे काय आहे पत्र, हे असं आहे तसं आहे. पण अरे मूर्खानो, काय झालेलं आहे प्रकरण आम्ही नीट सांगितलं म्हणून आम्हाला तो टाकावा लागला मेसेज.
की काय गैरकारभार झालाय. महत्वाचं म्हणजे हे पत्र आम्हाला स्वीकृत झालं, माझ्या पत्नीला कार्यालयात दिलं, तिने पण स्वीकारलं, पण त्याला स्वीकृतची सही घेतली नव्हती. प्रॉपर सन्मानाने एक असा सगळ्यांनी असा तिचा फोटो काढलेला फोटो पण आमच्याकडे, हे पत्र देतानाचा तो पण आमच्याकडे पुरावा आहे की आम्हाला स्वीकृत असं दिलेलं, पण स्वाक्षरी नाही घेतलेली, हे ती पण मान्य करते. आणि महत्वाचं म्हणजे जे आम्हाला त्यांनी स्वतःहूनच दिलेलं आमचं, त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद होतो. आणि आम्ही पदासाठी भुकेले नव्हतो. मलाही विचारलं जात होतं जेव्हा हे क्रॉप करून म्हणजे स्वीकृत असे सदस्य बनवत होते, त्यावेळेला मलाही विचारलं, अरुण तुझ्या पत्नीला घेऊया का, तू गाकवाड्यात काम करतोस. त्यावेळेला मी चांगला होतो, आज वाईट झालो. मी का वाईट झालो, मला मी मधु विचारे साहेबांबरोबर मी पहिला होतो. मला वाटलं ही आपली संघटना ही एक संघटना आहे, पण याच्यात ना तुकडे झालेत. या तुकड्यामुळे ना आपल्या तोंडाशी आलेला तुकडा पण जाणार आहे. आता पण वाद मोठे आहेत. आता हा ना वाद पोलीस स्टेशनला गेलाय. ही खरोखर ही लिंक ना या पत्राशी आहे. आम्ही ना फक्त ना कालचं या पत्राबद्दल आम्ही मेसेज व्हायरल केला, पण ह्या गाकवाडीच्या ह्या अनाडी पदाधिकाऱ्यांनी एवढी आमच्या बदनामीचा मोठा व्हायरल केला ना, का तर त्यांनी राग काढला. त्यांना वाटतं आम्ही अरुण गीते सोबत आहोत, आम्ही त्या टीम सोबत, आम्ही कोणासोबत नाही. आता माझ्या तोंडात घाण शब्द येतात, तुम्ही काही करा तिकडे. आणि हे खापर ना मेन म्हणजे तुम्ही उपोषण करून यश मिळवलंय असेल, यश मिळाले की नाही मिळालंय हे सरकारला माहित आहे किंवा काही लोकांना माहित आहे, पण आम्हाला माहित आहे काय आहे त्याचं पुढचं ते. कारण आम्ही सदर माहिती घेत असतो. आम्ही तुमच्यासारखे घरात बसून नुसते मेसेज वाचून थंब नाही करत किंवा व्हायरल नाही करत. आम्ही सदर जेव्हा काय काय शासकीय वसाहतीबद्दल होत असतं आम्ही त्याचा अभ्यास करतो, माहिती घेतो. आम्ही माहिती घेतली यश काय मिळालं आणि ते स्टंट का होता आणि कॉलनीत किती आतापर्यंत स्टंट झाले आहेत. उपोषणाला यश मिळालंय, सगळ्यांचं आभार ज्याने उपोषणाला योगदान दिलं, पण त्यांचं उपोषण अपयशी होऊ नये एवढीच आमची इच्छा. यांच्या भांडणांमध्ये ही आमची इच्छा होती, म्हणून आम्ही ना काय कुठेतरी आम्ही ताळमेळ घालायला बघतो. तर आम्हाला दोघांना आज टार्गेट केलं ह्या नालायक, मी तर सरळ बोले नालायक पदाधिकाऱ्यांनी. आज माझी ही महिला आहे, या महिलेवरती पण आरोप केला. तिने काय केलंय, ती माझ्या शब्दाने तुमच्या कमिटीवरती होती आणि तिने हे स्वीकृत पत्र केलं. मला नको होतं की आधी ह्यांना कोणाला कमिटी माहिती होती, कमिटी माहिती नव्हती. बरोबर, गाकवाडी कोणालाच माहित नव्हती. आम्ही पण त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले. लोक अक्षरशः गाकवाडीला वाईट समजवत होते, शिव्या घालत होते, गाकवाडीकडे होत नव्हते. मग मी नारी शक्ती वगैरे यांच्याशी संपर्क करून मी त्या लोकांना आणत होतो. काही युवा तरुण आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही चांगली सांगत होतो. पण आज यांनी आमची अक्षरशः नाक बदनामी केली कॉलनीत. वाईट वाटतं आम्हाला, कारण आम्ही ना सुशिक्षित लोक. ठीक आहे आमच्यावरती चिखल फेका, पण आम्ही कोणावरती वैयक्तिक चिखल नाही फेका. आमच्याकडे एवढा डेटा आहे ना, आम्ही वैयक्तिकही चिखल फेकू शकतो, पण आमच्यात ना ती संस्कृती नाही किंवा आम्हाला आई वडिलांनी शिकवलं नाहीये कोणावरती चिखल फेक. वेळ आली ना चिखल काय, आम्ही त्या माणसाला चिखलात बुडून मारून आम्ही, एवढी माझ्यात ताकद आहे. आज हे मला भांडगुळ बोलतात ना, मी माझ्या हिमतीवर काम करतोय. जर तुमच्यात जर हिंमत असली असती तर माझं नाव टाकून तो मेसेज व्हायरल करायला पाहिजे होता. नुसते महाशय लिहिलाय, मग मी महाशय आहे कारण मी माझ्या स्वकर्तृत्वाने तुमच्यासारखे ना लोकांनी दिलेल्या पदावरती मी मिरवत नाहीये. जर असेल ना तर पदाचा राजीनामा द्या, आम्ही उतरवू तुम्हाला कायद्याने. आम्ही धर्माने बोलतात ना, घटनेप्रमाणे कारभार चालतो. ह्याच्यात लिहिलंय या मेसेज मध्ये की आम्ही संस्थेचा कारभार हा घटनेनुसार चालतो. अरे मी तुमच्या सोबत राहिलोय, तुम्ही काय काय केलंय ना, घटना पैसे देऊन कशा काय काय केलंय ना हे आम्हाला पण माहित आहे. पण मला इथे विषय नाही काढायचा, पण इथे तुम्ही मांडलाय की घटनेनुसार काम करतात. मग जर तुम्ही ह्याला आपला कोणते दळवी बिळवी जे पदावरती होते, जे निवृत्त झाले, त्यानंतर तुम्ही लगेच त्यांना राजीनामा देऊन त्यांना माझ्या मिसेसला स्वीकृत सदस्य बनवलं. मग तसे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्ही का नाही पदाचा राजीनामा दिलात, का नाही दिलात? आज 4-5 सदस्य असे आहेत की जे रिटायर होऊन वर्ष झाले तरी पण ह्याच्यावरती आहेत संस्थेच्या पदावरती. का तर ते बोलतात आम्ही मुदतवाढ घेतली आहे धर्मादायाकडनं, आणि त्या धर्मादायाकडे मुदतवाढ करताना माझ्या मिसेसचं खोट्या सहीचं पत्र जे का तर वाद झाला तेव्हा आमच्याकडे, पण माझ्या मिसेसने कधीच मुदतवाढ घेतलेली नाहीये. मुदतवाढी कधीच घेतली नाही, आम्ही कधीच बोललो नाही. जेव्हा 2022 मध्ये कार्यकाळ संपला तेव्हा आम्हीच ठरवलं की आमचा संपलाय, आम्ही फक्त एक साधे तुमच्यासारखे सदस्य आहोत. हे मी मागच्या मेसेज मध्ये पण बोललो, जेव्हा आता व्हायरल केला ज्याच्यामुळे आज त्यांनी आमची बदनामी केली. आम्ही संस्थेची कुठलीच बदनामी नाही केली. सदर आमची खोटी स्वाक्षरी या पदाधिकाऱ्यांनी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी वापरली. माझी मिसेस कधीच मराठीतून सही करत नाही, ती मराठीतून सही करण्यात आली. का केला? आम्हाला बोलता ना की गैरकारभार नाही चालत, मग आमच्याकडे सही मागायची होती, आम्ही दिली असती सही.
तुम्ही चांगलं काम करता, आम्ही खरोखर आम्ही सही दिली असती. एवढ्याच सहीसाठी आम्ही नाही, पण तुम्ही का केलात आम्हाला बोलतात ना, असं असे अपशब्द वापरले. खूप मुद्दे आहेत त्याच्यात, एवढी आमची बदनामी केली आहे ना. आता येतोय मुद्द्यांवरती. महत्वाचं म्हणजे ते काय बोलतात की आम्ही फुकट हॉल वापरला. आता फुकट हॉल वापरला, माझ्याकडे ना अधिक माझी स्वतःची पतपेढी आहे. त्याच्या ज्या बैठका व्हायचे ना, बैठक झाल्यात म्हणजे सभा असते एजीएम, त्याच्यासाठी हॉल मी ना माझ्या नावावर पण घेऊ शकलो असतो 3,000. पण मी तसा नाहीये. मी 6,500ची रितसर पावती भरून 2दा माझी वार्षिक सभा तिकडे घेतली आहे मी, आणि ती अधिकृतरित्या घेतली आहे. हा, मी हॉल त्यांनी काय लिहिलंय, भाजीपाल्या विकण्यासाठी ह्या लोकांनी संस्थेचा सभागृह वापरलं. पण ते कधी वापरलं, आम्ही काय वर्षभर वापरत होतो, संस्था ताब्यात घेतल्यापासून होतो. जेव्हा संस्था ताब्यात घेतली तेव्हा तो हॉलची ना अवस्था पण बेकार होती. आणि आम्ही हे जे सभागृह भाजीसाठी वापरलं ना, ते कोरोनाच्या काळात वापरलं, जेव्हा कोण खाली उतरत नव्हतं. आम्ही दोघं नवरा बायको, कोरोनाची एवढी भीती असून जीव धोक्यात घालून आम्ही तिथे रहिवाशांना भाज्या मिळत नव्हत्या ना, ते आम्ही भाजीचं वाटप करत होतो. आज जो बांद्रा उद्योग ग्रुप आहे ना, ही मला ना त्यातनं मिळालेली पोच पावती आहे. आज हे सगळे लोकांना माझ्यावरती विश्वास ठेवतात, ते आजही माझ्यावर सोबत आहात. हे माझे कार्य आहे. आणि हे लोक काय बोलतात की सभागृह आम्ही फुकट वापरला. काय वापर केलाय, एवढे चिंदी मी बोलेल, हे चिंदी पदाधिकारी या यांची ना लायकी नाही या पदावरती बसायची. खोटे नाटे आरोप केले. मला राग येतोय, मी आज माझा आवाज वाढतो या व्हिडिओमध्ये, पण मी खरं हे चिंदी पदाधिकारी आहेत. हे ना स्वतःच्या जीवावर कधी मोठे नाही झाले, आज त्यांच्याकडे पद आहेत ना संस्थेची म्हणून. आणि रहिवासी लोकांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवलाय ना, सहानुभूती दाखवली आहे, त्याची ताकद बनवून आज आमच्यासारख्या लोकांना हे लोक धमकवतात आहेत. आणि वैयक्तिक वापरासाठी आणि वैयक्तिक आम्ही करण्यासाठी कधीच वापरला नाही. आता सांगतो, त्यांनी काय आरोप केले की सभागृह आम्ही फुकट वापरत होतो. आता तिथे मी स्वतः कार्यरत होतो, मी माझं योगदान देत होतो, मी हक्काने मागितला असता. मी त्या कोरोना काळात भाजीचं जेव्हा हे करत असतो, मी नियमात जाणारा माणूस आहे. माझ्याकडे सदर सेक्रेटरी प्रमोद शेलार यांनी माझ्याकडे विजेचं बिल मागितलं. मी अक्षरशः त्याला 2,500 रुपये त्या विजेचं बिल दिलं. ते बोलले, अरे अरुण असं असं बिल येतं, तू सभागृह वापरतोस, ठीक आहे. अरे पण त्यावेळेला तुम्हाला कळायला नको की मी एक सामाजिक भावनेतनं मी कोरोनातनं लोकांना भाजी वाटपाचं काम करत होतो, ठीक आहे. आम्ही जीव डोक्यात घालतोय, शेतकऱ्यांचा माल येतोय, मग काय मी काय फुकट भाजी वाटणार की ते काय एवढा मी दिलदार आहे. मी जो खरोखर पैशावाला असलो फुकटच वाटले असते. मी माफक दरात मागत होतो. आणि काय होतं तर शेतकऱ्यांचा माल तिथे पडून सडत होता. मी एक संघाचा कार्यकर्ता आहे, मला संघातनं आदेश आले होते, एक संघातनं एक असं सेवा करायचं मला सांगण्यात आलं की शेतकऱ्यांचे माल आहेत ते पण त्यांना पण एक दोन पैसे त्यांनाही मिळावे, तिथेही कोरोनाची अवस्था आहे. ह्या भावनेतनं मी ती भाजी विकली. आणि त्याच्यासाठी मी रस्त्यावर तर विकू शकत नव्हतो कोरोनात, त्याच्यासाठी मी हे सभागृह वापरलं. पण ह्या नालायक लोकांनी ना माझ्यावरती त्याच्यावरती पण आरोप केला. म्हणजे ह्यांची लायकी काय आहे या पदाधिकाऱ्यांची. ज्याने मॅसेज टाईप केला ना त्याला ते भानच नाहीये सामाजिक काम करणं. आणि सामाजिक संस्थेवरती हे लोक नालायक लोक कामं करतात आहेत. यांची लायकी नाही, मी तर सरळ बोले लायकी नाही यांची या पदावर राहण्याची. खरोखर आम्हाला याच्यानं चॅलेंज केलंय, आमच्यावरती एवढे आरोप घाण केलेत ना, आम्हाला वाईट नाही वाटत. पण आम्ही ना खरोखर इमानदार लोक आहोत, यांच्यासारखे नाही. आता यांच्यावरती किती घोटाळे आहेत, कोण अतिक्रमण आहे, ही टीम कोण आहे, त्यांची अतिक्रमणात किती मालमत्ता आहे हे आम्हाला सगळी माहिती आहे. आणि आम्ही देणार आहे. आम्ही स्वतः सुजाता मॅडम सोनिक मॅडमला भेटणार आहे अपॉइंटमेंट रितसर घेऊन. तेव्हा रहिवाशांना कळेल आम्ही काय आहोत आणि काय काम करतो. तेव्हा तुमच्या घराच्या लढ्याला काही बाधा झाली ना, आम्ही त्याचं देणं घेणं नाही. याला जबाबदार गकवारे आहे. गकवारेचे पदाधिकारी आहेत, नियोजितचे पदाधिकारी आहेत. आज आमचा खरोखर पारावर चढलाय. कालच चढला होता, पण काल मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी एक व्यावसायिक आहे, तरी पण मी माझं योगदान व्यवसाय काढून मी ह्या संस्थेबरोबर काम करत होतो. का मला टाइमपास करायचा होता. आज बोलता रे की आम्ही संस्थेचं सगळं वापरलं. काय वापरलं आम्ही तुमच्या संस्थेचं? हॉल पण आम्ही रितसर पैसे देऊन घेतले आहेत. मी माझ्या 2 मित्रांचं शुभ कार्य केले, तेव्हा पण मी त्यांना सांगितलं की एवढे पैसे भरायचे. कधीच आम्ही नाही वापरला. आज त्या संस्थेत काय चालतो ना आर्थिक व्यवहार हे मला माहिती आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो. जर त्यांचे छक्के पंजे बाहेर काढले ना, कार्य त्या सभागृहात काय चालतं, कसं काय होतं, अक्षरशः नागडे करेन मी सगळ्यांना. पण मी नाही करत, कारण आम्हाला आई वडिलांनी ते शिकवलं नाही. भांडा काय तुम्हाला भांडायचं, ते वेळ आली तर आम्ही ते पण काढेन. मी तुमचे पण बाबाडे काढेन, सगळ्यांना ओपन करेन मी. पण मला त्या मार्गाला यायला देऊ नका. आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार
आणि कायदेशीर लढणार. आज त्यांनी सांगितलं माझ्या पथकावरती पण आरोप केले की हा ढोल ठेवायला हे वापरायचं सभागृह. अरे माझं ढोलाचं साहित्य केवढं आहे, कायमचं तुमच्या ढोल याच्यात होतं. जेव्हा तुमच्या मी कधी वापरला ढोल पथकासाठी नाही, जेव्हा गणपतीचे सीझन चालू होतं तेव्हा ना गकवारीचं काम चालू होतं सभागृहाचं रिपेअरिंगचं. मी गणपती तुम्हाला माझे ढोल तिथे दिसले का? कधी कार्यालयात तुम्ही रहिवासी गेलात कार्यक्रमाला तेव्हा माझे ढोल कुठे दिसले का? मी कधी वापरले? जेव्हा त्या सभागृहाचं रेनोव्हेशन चालू होतं त्यावेळेला मला ढोल ताणायला वगैरे कुठेतरी जागा लागायची. आज मी सांगू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने मला इथे मी रितसर मी काय असा कुठली जागा वापरत नाही गैरकारभाराने. मी माझ्या स्वयंप्रतिष्ठानच्या अंतर्गत मी पत्रव्यवहार करून मी जागा मिळवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यवहारे साहेब आणि तत्कालीन मराठे साहेबांनी मला त्याच्यावरती मी स्वतः त्यांच्याशी भेटलो, त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी मला माझ्याच कार्यातनं मला एक जागा दिली. ते मी सांगतो, मी काय लपवत नाही. आता लोक बोलतील अरुण इथे ढोल ठेवतो या चौकामध्ये, त्याच्यावरती पण आरोप करतील, पण मी ते रितसर PWD कडनं जागा घेतली आहे. यांच्यासारखी पार्ट्यांसाठी रूम नाही घेत. हे पण माझ्याकडे आलंय, कुठल्या चौकात हे लोक पार्ट्या करतात, PWDचा रूम घेतात, हे बी माझ्या लक्षात आलंय. ज्यावेळेला मला त्या रूमची सगळी माहिती मिळेल ना, मग मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सदर जो रूम कशासाठी वापरला गेला ना त्याचा पत्रव्यवहार मी शासन दरबारी करणार. आज आमच्यावरती बिनबुडाचे आरोप केलेत ना, आम्ही कायदेशीर जाणार आहेत. ते बोलतात की सभागृह मी पथकाचे ढोल ठेवण्यासाठी वापरले. अरे 3 वर्ष मी आज सांगा एका वादनाची किंमत किती असते माहितीये? तुम्ही स्वतः बघा. पुणेरी ढोलच्या वादनाची किंमत किती होते? 50 ते 60 हजार रुपये वादनाची सुपारी घेतात. पण मी एकही पैसा गकवारीकडनं नाही घेतला. मी यांच्या कार्यक्रमात फुकट, मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे. आज एका शूटचे मी कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये घेतो साधे शूटचे. पण मी ठीक आहे, संस्थेचं जेव्हा कार्यक्रमाचे तुम्ही बघत असाल की माझ्या कॅमेऱ्याने फोटो काढायचो, व्हिडिओग्राफी करायचो. बोलतील आता ते तूच काढायचं, तुझी आवड आहे. आवड नाही, मला संस्थेबद्दल आदर होता, संस्थेसाठी काहीतरी करायचं. मी सामाजिक कार्यात रस घेणारा माणूस आहे. तुम्ही बघत असाल रहिवासी, मी तिकडे उभा राहून शूट करत असायचो. माझा लाखोचा कॅमेरा तिकडे लावायचो, फोटो काढून प्रिंट काढून द्यायचो. याने पैसे नाही दिलेत कधी, मी कधीच नाही घ्यायचो. का संस्थेकडनं पैसे घ्यायचा? आपली संस्था आहे म्हणून मी कधी आम्ही मागितली नाही. आम्ही हे योगदान दिलं का त्याची किंमत आज ही या संस्थेच्या या नालायक लोकांनी ही आम्हाला आज संस्थेच्या लोकांनी परतफेड केली. बदनामी एवढी आरोप की आम्ही संस्थेचा गैरवापर केला. अरे तुम्ही गैरवापर करताय संस्थेचा. आज पदावरती अनधिकृतरित्या राहून काम करतायत आणि आम्ही जरा काय बोललो, आम्ही चुकीचं काही कधीच नाही बोललो. आम्हाला या पत्राबद्दल आम्ही बोललो आणि त्याच्यावरती एवढा मोठा रामायणाचा मेसेज पाठवला. खूप आहेत मुद्दे याच्यावरती आणि त्यांना आम्हाला धमकी दिली काय अब्रू नुकसानीची तुमच्यावरती आम्ही कारवाई करणार. अरे या तुमच्या बुकनीतनं किती दम आहे ना अब्रू नुकसानीचा. ज्याला कोणाला आमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करायचा ना त्यांनी करा. आम्ही तर करतोच आहे. आम्ही तुम्हाला आम्ही असं सांगत नाही, आम्ही प्रत्यक्ष कॅमेरा समोर सांगतोय की ह्याच्या पुढे ज्यांनी आमचे मॅचेस व्हायरल केलेत त्यांची आम्ही प्रॉपर आम्ही कायदेशीररित्या पोलीस कंप्लेंट करणार आहे, त्यांची चौकशी करायला लावणार आहे. त्या रहिवाशांनाही कळून दे मॅचेस व्हायरल करणं किती चुकीचं आहे. इतर लोकांचा संस्थेवरती तुम्ही काही नाहीये. त्या महिलेने अक्षरशः शहानिशा करता ह्याने सांगितलंय म्हणून व्हायरल केलाय. त्या महिलेची जे काय होणार आहे ना पुढे त्या कुटुंबाचं आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. ज्यावेळेला तपास होईल त्या लोकांची नावं येतील समोर आणि मेन म्हणजे संस्थेवरती आणि त्या व्यक्तींवरती आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आम्ही लवकरच करतोय. सध्या मी कामात व्यस्त आहे. 2-3 दिवसांनी फ्री झालो की मी कायदेशीररित्या पाऊल उचलायला तयार. आणि त्याचा जर त्यात काही घर लढ्याला बाधा झाली तर त्याला आम्ही दोघं जबाबदार नाही हे आम्ही इथे रहिवाशांना नमूद करतो. ह्याला जबाबदार संस्था बघून घेईल पुढे. तर आम्ही सदर सचिवांनाही जाऊन भेटणार आहे या प्रकरणात. जर असा पत्रव्यवहार खोट्या सहीने होत असेल, आम्ही कागदपत्र पण नाही कार्यालयात नेऊन दिले का? आम्ही घड नाकारलं म्हणून दिले नाहीत. अरे आम्ही सुशिक्षित नागरिक आहोत, सुशिक्षित आहोत. माझी मिसेस ही वर्ग 2 ची अधिकारी आहे. मी पण एक सुशिक्षित उच्च शिकलेला आहे, मोठ्या कंपनीत काम केलेलं आहे, व्यावसायिक आहे. आम्ही पण रहिवासी, तुम्ही पण चांगले शिकलेले आहे. तुम्ही शहानिशा नाही करत. तुम्ही बघताना टाळ्या वाजवता आणि तमाशे दाखवतात ना राजकीय नेते आणि ही अशी लोक, तेव्हा खुश होता आणि त्या सहानुभूतीत वाहून जातात आणि लोकांवरती मग आरोप करतात. त्याच्यावरती पण तुम्ही लगेच थंब देता, सहकार्य करतात. मला तर काही लोकांनी माझ्या ज्या हितचिंतकांनी ना सगळ्या स्क्रीनवरचे मला शॉर्ट पाठवले आहेत. काही लोक थंब करतात आहेत, लाईक करतात आहेत. का तर एक माणूस संस्थेवरचा माणूस सांगतोय
की हे पदाधिकारीचा आहे, तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे, त्याला मी वैयक्तिकरित्या का टार्गेट करणार बघ. त्याचं नाही ना त्याच्या, मी एखाद्याच्या मागे लागलो ना हात धुवून लागतो. आज त्या व्यक्तीला त्यानेच मला सांगितलं, त्याच्याने टाकलंय की हा मेसेज ना व्हायरल करा, सगळ्यांनी लाईक करा. का तुला काय त्याचा काही क्रेडिट मिळणार आहे की सोशल मीडियाकडनं काय पैसे मिळणार आहे? संस्थेला काय त्याच्यातनं पैसे मिळणार आहे? एवढे आमच्या दोघांचे व्हायरल करून एवढी आमची प्रसिद्धी आहे का? तुम्ही एवढे जळता आमच्यावरती. मी तर बोलेन जळता. कीव येते यार, खरोखर कीव येते. फालतूगिरी केली. हे जे व्हायरस आहे ना, अरे करा, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं. मी पण मेसेज, पण मी आमच्या हिमतीवरती मेसेज टाकतो. मी खाली माझं आणि माझ्या मिसेसचं नाव टाकतो. बोलून दे तिला, माझं आणि माझ्या मिसेसचं नाव टाकतो. आम्ही तुमच्यासारखे ना शंड नाही. मी शंड वापरेन. का शंड वापरतो तर तुम्ही रहिवाशांना उपसवता, मला बोलतात अरुण ओटवकर लोकांना, नागरिकांना भडकवतो. तुम्ही काय केलं? बहिष्कार टाकायला सांगितला. लोकसभेच्या निवडणुकीला घातलीच चेपूट मागे. लगेच कोण उमेदवार आला त्याने काय आमिष दाखवलं, तुम्ही घातली शेपूट. राजकीय लोक दरवेळेला काहीतरी आमिष दाखवतात, घातली शेपूट. आता परवाचं काय झालं, लोक आता एवढ्या लोकांच्या आम्हाला पण नोटीस येणार आहे. आम्ही सामील नाही म्हणून सांगितलं त्या मेसेज मध्ये. अरे हे लोक जे चुकीचं करतात, आम्ही कशाला यांच्या चुकीच्या कामात आम्ही सहभागी हो? आम्हाला पटत नाही ना. पण आम्ही त्या विरोधात आम्ही कुठे काय पोस्ट नाही टाकली. आम्ही जे आधी लढत होतो त्या प्रस्तावाबद्दल आणि नियोजितचं नाव आधी, आताही मी उल्लेखून सांगतो, आम्ही जे मध्ये वाद झाला ना मला उपोषण स्थळापासून, तो पण मुद्दा टाकलाय या नालायक लोकांनी की अरुण रात्री आला. जर जे रहिवासी तिथे उपोषण स्थळी होते तेव्हा त्यांनी लक्षात असेल, त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो, खुद्द मी पालव साहेबांना भेटलो, त्यांच्याशी 1-1.5 तास चर्चा केली तिकडे. ती वेळ ना दुपारची होती. आणि मेसेज मध्ये माझ्या बदनामीमध्ये काय टाकलंय, अरुण ओटवकर हा रात्री मध्यरात्री आला आणि तिथे उपोषण स्थळी सामील झाला. अरे डोळे फुटले होते का? त्यावेळेला तर तुम्ही चांगले हसलात माझ्याशी, चांगले बोलत होतात. पालव दशरथ नाईक हे माझ्याशी चांगले बोलले. अरे अरुण तू ये, तुझ्याकडची लोकांना पण इथे सहभागी व्हायला. अरे मी ठीक आहे ना, मी आलोच ना तुमच्या बरोबर. आणि त्याला मला मी उपोषण स्थळी मला पण कल्पना होती की आमच्या या काही जे वातावरण चालू होतं संस्थेतील भांडणाचे, आम्ही रहिवाशांसमोर हे मांडत होतो परिस्थिती. पण रहिवाशांनी त्याचा अभ्यास न करताना ते उपोषणाच्या त्या वातावरणात ना आम्हाला चुकीचं समजून गेले. पण आम्ही चुकीचे नव्हतो रे बाबांनो. आम्ही संस्थेतील वाद जो अजूनही आहे आणि त्या भांडणामुळे तुमचं तोंडाशी आलेला घास हा जाणार आहे. ह्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या भांडणांमुळे, आमच्या दोघांमुळे नाही. हे आताही मी सांगतोय तुम्हाला. आमची लढाई ही वैयक्तिक अब्रू नुकसानीच्या आरोपासाठी असणार आहे, तुमच्या घराच्या भांडणासाठी नाही. त्याचा घराच्या भूखंडाच्या वरती आमचा काही देणं घेणं नाहीये. आमची जी अब्रू नुकसानी केली आहे ना, धिंदोडे काढले ना या मॅसेज मध्ये, त्याचा आम्ही कायदेशीररित्या हे करणार. आणि त्याच्यासाठी जेव्हा आम्ही जे पावलं उचलणार ना, तेव्हा हा भूखंडाचा पण विषय येणार. पण त्याला जबाबदार आम्ही दोघाही नसणार. कारण आम्ही घर नाकारला म्हणून तुम्ही बोलाल ओटवकरांनी घर नाकारलं नाही. अरे आम्ही घर नाकारलं नाही का म्हणजे कळलं तुम्हाला? काय ते काय बोललं हे तरी कळलं का? तुम्ही खुश झाला ते घर कमी झालं, आम्हाला कोणाला ते मिळेल. मी घर संस्थेमार्फत नाकारलंय. पण ज्या वेळेला शासन कायदेशीररित्या मला घर देईल ना, तेव्हा मी कायदेशीर पत्र व्यवहार करेन. जी कागदपत्रे आहेत ना आम्ही देईन. अशा अंग्या सोंग्या लोकांनी कोणी कागदपत्रे व्हॉट्सअपच्या मेसेज वरती मागितली तर आम्ही देणार नाही. संस्थेकडे अधिकार नाहीये कागदपत्रे मागायचा. आज जे घरांचं वाटप पण करतायत ना, सार्वजनिक बांधकाम विभाग चुकीकडे अनुचितपणे करतायत, त्यांना काय अधिकार आहे घराचं वाटप करणं? हे जे स्थलांतरित करण्याच्या प्रकरणात तुम्ही नियमबाह्य काम करताय का? पीडब्ल्यूडीला सहकार्य करताय? करायचं होतं तर मग आधी करायचं होतं. इतके वर्ष का नाही गेलं? मग तुमच्या सदनिका काय रिक्त करून रहिवाशांना देणार राहायला? तुम्ही निवृत्त झालाय, तुम्ही सोडा ना. तिथे एक रहिवासी राहतील. किती आहे? 3-4 जण नाही, भरपूर आहेत. आज मी माहिती काढली ना, कमीत कमी प्रत्येक चौकात काय काय लोक संस्थेच्या पदावर. आम्ही काढू, आम्ही सगळं लढतोय. पण आम्ही ना कधी कोणाच्या वाकड्यात गेलो नाही. पण असं जर कृत्य केलं ना तर आम्ही एवढं वाकड्यात जाऊ ना की तुम्हाला वाकडे करू. ही मी सरळ धमकी नाही. मी सुशिक्षित गुंड आहे. मी तुमच्यासारखा असा फालतू गुंड नाहीये. मी सुशिक्षित गुंड आहे. कायद्याने करणार आणि कायद्याने बरोबर मारणार. चौकशीला सामोरे जातील ना सगळे? जातीलच चौकशीला. आम्ही सोडणार नाही. याने फक्त ना आम्ही तुमच्यासाठी शाब्दिक धमकी नाही देत का अब्रू नुकसानीची. ह्याच्या पुढे काय होणार आहे ना, त्याला जबाबदार आता हे संस्थेचे पदाधिकारी असणार. बस एवढंच आमचं सांगणं आहे.
बाकी काही नाही. तुम्ही रहिवाशांनी ना टाळ्या वाजवा, फक्त टाळ्या. ह्या लोकांच्या मागे राहून समोर येऊन फटाके वाजवा, फटाके. ठीक आहे, ते फटाके तर नंतर कळेल काय ते. आम्ही पण आता फटाके वाजू. जर आमच्यावरती आलात ना तर आम्ही फटाके वाजू. कोणाकोणाचे फटाके वाजवणार ना ते आता लवकरच कळेल. करा अजून आमचे मॅसेज ना व्हायरल आवडीने करा. हा, जय हिंद. करू दे.